हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या केएस आरीवर्क या युट्यूब चॅनल मध्ये आणि आजच्या खास अशा व्हिडिओमध्ये. तर आज आज आहे आपला फ्री ऑनलाईन आरीवर्कचा दिवस 7वा. 6 दिवस झालेले आहेत आणि या 6 दिवसामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी शिकलेल्या आहोत. जेणेकरून स्टँड कसं फिट करायचं आहे, रिंग ही कशी फिक्स करायची आहे, कापड हे रिंग मध्ये कसं फिक्स करायचं आहे आणि कापड खराब होऊ नये यासाठी सुद्धा काय करायचं आहे हेही आपण पाहिलेलं आहे. तर आणि 6व्या क्लासमध्ये आपण स्टिचला पण सुरुवात केलेली आहे आणि त्या 6व्या क्लासमध्ये आपण पहिली स्टिच म्हणजे बेसिक स्टिच ही चेन स्टिच कशी करायची ते पण पाहिलेलं आहे. तर आजच्या क्लासमध्ये आपण पाहणार आहोत चेन स्टिचच पाहणार आहेत, पण चेन स्टिच ही वेगवेगळ्या शेप मध्ये कशी करायची आहे ते आपण आज पाहणार आहोत. जेणेकरून ब्लाउजला वर्क करताना आपल्याला हात हा आपला व्यवस्थित वळला पाहिजे आणि स्टँड एकाच ठिकाणी ठेवून स्टँड इकडे तिकडे न हलवता इकडे तिकडे जेव्हा आपण वर्क करतो ना तेव्हा ब्लाउज हे मोठं असतं आणि त्यानुसार आपल्याला कधी वरच्या साईडने वर्क करावं लागतं आणि वरच्या साईडने करत करत खालच्या साईडने करून परत वरच्या साईडने करावं लागतं, कारण की चेन स्टिच आपण एका सरळ रेषेमध्ये केलेली आहे. तर जेव्हा ब्लाउजवर वर्क करू ना तेव्हा खालून वरती किंवा वरतून खाली असं वर्क करावं लागतं. स्लीव्हजला पण त्याच प्रकारे वर्क करावं लागतं. त्यानुसार आपला हात ज्या दिशेने वर्क करायचा आहे त्या दिशेने आपला हात हा वळवता आला पाहिजे. त्यानुसार आपण जर या शेप मध्ये जर चेन स्टिच केली तर आपल्याला प्रॅक्टिस पण होईल आणि वर्क करताना हाड पण जाणार नाही आणि आपले जे स्टँड आहे ना तो एकाच ठिकाणी ठेवून आपल्याला व्यवस्थितपणे वर्क करता येईल. तर आज आपण वेगवेगळ्या शेप मध्ये कसं वर्क करायचं आहे ते पाहणार आहोत. तर याचे 2 पार्ट होतील कारण व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे मी 2 पार्ट मध्ये बनवणार आहे. तर आजच्या ज्या व्हिडिओ मध्ये जे शेप आहेत ना ते थोडेसे सोपे आहेत आणि उद्याच्या व्हिडिओ मध्ये जे आहेत ना ते थोडेसे हार्ड आहेत. तर आपण आज जे शेप आहेत ना त्या शेपला आपण स्टिच कशी करायची आहे, चेन स्टिच कशी करायची आहे ते पाहणार आहोत आणि उद्याच्या क्लासमध्ये पण आपण वेगवेगळे शेप काढून आपल्याला स्टिच करायचे आहे, पण ते थोडेसे हार्ड आहेत, थोडे किचकट आहेत आजच्या पेक्षा उद्याचे. तर आज आपण पाहूया वेगवेगळ्या शेप काढून त्याला स्टिच कशी करायची आहे. तर यासाठी आपल्याला इथे लागणार आहे जरी थ्रेड, कटर, पेन्सिल, नीडल आणि स्केल. चला तर मग स्टार्ट करूया. चला तर मग नेहमीप्रमाणे गाठ मारून घेऊया धाग्याला. अशा प्रकारचे गाठ मारायचे आहे जेणेकरून ती गाठ आपल्या कापडाच्या वरती आली नाही पाहिजे, कापडाला खालून अटॅच झाली पाहिजे. हे बघा. आपण आता वेगवेगळे जे शेप आहेत ना ते काढून घेऊया. आता ही जे आपण जे वर्क करत आहोत ना ही आहे आता आपण स्टिच केलेली आहे. तर तुम्ही पण एका साइडनेच करून घ्या आणि तिथे नाव देत जा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कोणती स्टिच कोणती आहे. तर कारण की नंतर समजणार नाहीये की ही आपण जी स्टिच केलेली आहे ती कोणती आहे. तर त्याच्यामुळे व्यवस्थित नाव द्या, म्हणजे तुमच्या नंतर लक्षात येईल की स्टिचला कोणकोणते नाव आहेत आणि कोणकोणते स्टिच कशा प्रकारे काढलेल्या आहेत. तर इथं आपण व्यवस्थित असे वेगवेगळे शेप तयार करून घेणार आहोत आणि त्यावरती स्टिच करणार आहोत. तुम्ही पण व्यवस्थित काढून त्यावरती स्टिच करावं, त्यांना नाव द्या. इथे काढू आपण वर्तुळ, यानंतर चौकोन काढून घेऊया. यानंतर त्रिकोण काढून घेऊया. यानंतर आपण ड्रॉप म्हणजे पाण्याचा थेंब जसा असतो ना त्याचप्रमाणे आपण एक काढून घेऊया इमेज.
ओके, आता आपल्याला यावरती स्टिच करायचं आहे, जेणेकरून आपला हात हा व्यवस्थित वळवता येईल आणि आपल्याला ब्लाउजवर वर्क करताना हाड नाही जाणार, सोपं जाईल. चला तर मग दोरा कसा पकडायचा ते पण सांगितलेलं आहे. आता एक एक सेफला आपण स्टिच करत जाऊया. जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल ना चेन स्टिचची, तेव्हा सुरुवातीला मोठे मोठे टाके लांब लांब दोरे टाकले तरी पण चालतील, पण जेव्हा ब्लाउजवर आपण वर्क करू ना त्यावेळेस हे स्टिच ही म्हणजे थोडे जवळ जवळच घ्यायचे, कारण की व्यवस्थित दिसते आणि फिनिशिंग पण मस्त दिसते. कारण की नवीन असल्यामुळे थोडंसं हार्ड जातं, त्याच्यामुळे थोडं लांब लांब जरी धागा टाकला, लांब लांब जरी टाके टाकले स्टिचचे तर ठीक आहे प्रॅक्टिससाठी. पण जेव्हा तुम्ही परफेक्ट व्हाल आणि ब्लाउजवर जेव्हा वर्क कराल ना, तर तेव्हा जे आहे ना टाके ते हे थोडे जवळ-जवळ घ्यायचे आहे. कारण की ते दिसायला पण व्यवस्थित दिसते आणि त्याच्यामुळे डिझाइन पण व्यवस्थित दिसते ब्लाउजची आणि लूक पण छान येतो ब्लाउजला. चला तर मग एक एक करून आपण याच पद्धतीने तुम्हाला पण करायचं आहे स्टिच. हे बघा, कारण की हात सगळ्या साइडनीच आपल्याला वळवावा लागणार आहे सेफ असल्यामुळे, कारण की पहिल्या दिवशी 6व्या दिवशी जे स्टिच केलं आहे ना ते एका सरळ रेषेमध्ये केलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं सोपं गेलं असेल. पण हे आणि थोडंसं सेफमध्ये वेगवेगळ्या सेफमध्ये जर करायचं असेल ना तर थोडंसं आपल्याला हात साइडनी करावं लागतं, कारण की आपण ज्या साइडनी ज्या दिशेने वर्क करत आहोत ना, तर सुईचं टोक हे त्याच दिशेने आपल्याला ठेवायचं असतं. हे बघा, तुम्ही पाहू शकता इथे याच पद्धतीने तुम्हाला हे वर्क करायचं आहे. हे पहा. छोटे-छोटे टाके टाकल्याच्या नंतर खूप मस्त दिसतं. व्यवस्थित लूक येतो त्याला. आता आपण इथे आपलं पूर्ण झालेलं आहे, तर आपण इथे गाठ मारून घेऊया. आता त्रिकोण आहे ना ते एका साइडनी करायचं आहे, एका कोपऱ्यामधून करत जायचं आहे स्टिच आणि परत त्याच कोपऱ्यापर्यंत स्टिच करत यायचं आहे आणि जिथं स्टिच संपलेलं आहे तिथे आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपलं स्टिच हे उकलणार नाहीये. जर तुम्ही गाठ मारायचं विसरलात तर तुमचा काहीच फायदा नाही की वर्क केलेले, कारण की परत ते निघणारच आहे आणि परत तुम्हाला सर्व सर्व गोष्टी जे वर्क केलेलं आहे ते परत रिपीट करावं लागणार आहे. त्यामुळे लक्ष देऊन शेवटी लक्षात ठेवून व्यवस्थितपणे गाठ मारायची आहे आणि चेक करायचं आहे की आपली गाठ व्यवस्थित बसली की नाही. खालच्या हातामध्ये जो धागा असतो ना त्याला थोडासा हलकासा ओढून बघायचा आहे. जर गाठ फिक्स झालेली असेल तर वर्क निघणार नाही आणि गाठ जर बसली नसेल तर पूर्ण वर्क निघणार आहे. हे नक्की लक्षात ठेवा. हे बघा, आता चौकोनला आपण स्टार्ट केलेला आहे चेन स्टिच साठी. जो चौकोनाचा जो कोपरा आहे ना तेव्हा जेव्हा स्टिच करतो आणि दुसऱ्या साइडने जर आपल्याला सुरुवात करायची असेल ना तर एकदम कोपऱ्याच्या साइडनी छोटस बारीक एक टाका द्यायचा आहे, जास्त मोठा नाही द्यायचा, कारण की व्यवस्थित दिसतं. आपला चौकोन पण पूर्ण झालेला आहे. आपण इथे आता गाठ मारू. याच पद्धतीने तुम्हालाही पूर्ण शेप काढून पूर्ण प्रॅक्टिस करायची आहे. कंटाळा न करता सराव करा.
कारण की तुम्ही जसं जसं करत राहाल ना, तसं तसं तुम्हाला सोपं जाईल आणि तुम्हाला जर सोपं गेलं तर तुम्हाला अजून इंटरेस्ट येईल आरी वर्कमध्ये. हे जर बघा, जर वरचा थोडासा धागा राहिला असेल ना, तर सुई खालच्या साइडनी वरती घालून तो धागा सुईच्या टोकामध्ये अडकून खाली ओढून घ्यायचा आहे. हे बघा किती सुंदर दिसत आहे ना? याच पद्धतीने तुम्हाला हे करायचं आहे पूर्ण. आणि जर हा व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा, कमेंट करा आणि प्लीज सपोर्ट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर इथे आपण आता नाव देऊया, की जेणेकरून तुमच्या नंतर लक्षात येईल, की आपण जे स्टिच केलेले आहे ते कोणत्या प्रकारचे स्टिच आहे. ओके. यानंतर आपण दुसऱ्या उद्याच्या क्लासमध्ये आपण परत शेपच बघणार आहोत, पण तो थोडेसे वेगळ्या प्रकारचे शेप आहेत. चला तर मग भेटूया उद्याच्या क्लासमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. भेटूया उद्याच्या क्लासमध्ये.